नमस्कार, सिटी बातमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण आता आलेलो आहे पुण्याच्या एक भव्य दिव्य मोठ्या एक्सपोमध्ये, ज्याचं नाव आहे मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन यांच्या अंतर्गत हा एक बिझनेस एक्सपो चालू होते आणि खूप मोठा भव्य एक्सपो आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत आणि पूर्ण लाईव्ह आज सगळ्या गोष्टी आपण पाहूत की कोण लोक कुठले कुठले बिझनेसमॅन या ठिकाणी आलेले आहेत. सो कंटिन्यू राहा सिटी फास्ट चॅनलवरती. आपल्या संबंध मराठा समाजाचे सर्व बिझनेस एंटरप्रेन्योर्स या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. त्यांचे सगळे स्टॉल्स आपण पाहतोय. मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या वतीने हा कार्यक्रम, हा एक्सपो या ठिकाणी होत आहे आणि विविध क्षेत्रातून सगळे बिझनेस एंटरप्रेन्योर्स या ठिकाणी आलेले आहेत. तो आपण हे लाईव्ह पाहतोय. मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या वतीने एक मोठा एक्सपो पुण्यात झालेला आहे आणि आपण पाहतोय अफाट गर्दी. पहिल्याच दिवशी पहिले 2-3 तासामध्ये लाखो लोकांची व्हिजिट या ठिकाणी झालेली आहे. जबरदस्त रिस्पॉन्स आलेला आहे पूर्ण या एक्सपोला आणि आपण पाहतोय की नक्कीच जेवढे स्टॉल असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी फायदा होतच असेल, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने किंवा प्रतिसाद दिलेला आहे. पार्टिसिपेट्स नक्कीच यामध्ये हॅपी असतील. आपण पाहूया की कशा प्रकारचे काय काय स्टॉल्स या ठिकाणी लागले आहेत, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी येता येईल हा व्हिडिओ पाहून. कारण उद्या आणि परवा 2 दिवस अजून हा एक्सपो चालणार आहे. तर वेगवेगळे स्टॉल्स आहेत, आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया तुम्हाला. सो या ठिकाणी जे आहेत काळे ब्रदर्स आहेत, त्यांचं एक स्टॉल आहे. सो यांच्याशी आपण डिस्कस करूया आपण. सर बेसिकली आपलं काळे ब्रदर्स म्हणून एक ग्रुप ऑफ कंपनीज, त्यामध्ये साधारण सर आपण हे बघू शकता, आपण SS रेलिंगचं आहे, शाईन रेलिंगच्या नावाने. परत हे दुसरं जे आपण पायरोलिसिसचा प्लांट आहे वेस्ट टायरपासनं, त्यामध्ये आपण हा प्लांट एक आहे. त्यानंतर सेग्रिगेशनचा आहे, जो वेस्ट म्हणजे सॉलिड वेस्टचं सेग्रिगेशनचं आहे. हा क्रशरचा एक प्लांट आहे आणि हे ड्रोनच्या संदर्भात, म्हणजे आपण ड्रोन स्वतः मॅन्युफॅक्चर आहे आणि स्प्रेइंग आणि सप्लायर आहे मटेरियल. अजून काही स्टॉल्स आहेत, आपण इकडं कॅमेरा फिरून पाहूया की काय काय नवीन प्रोडक्ट्स इनोव्हेट झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा काही व्यवसाय करत असेल तर या ठिकाणी येऊन तुम्ही ते प्रोडक्ट्स पाहू शकता. सो भव्य दिव्य असं एक मोठं एक्सपो आत्तापर्यंत कधी झालेलं नाही आहे, असं एक मोठं एक्सपो या ठिकाणी बघायला भेटतं आहे. ते आपण पाहू या ठिकाणी आहे. तुम्हीच आहेत? ओके, मॅनेजिंग डायरेक्टर. काय काय प्रोडक्ट आहे पण सांगा, स्टॉलचा नंबर सांगा, म्हणजे 2 दिवस जे लोक आहेत ते येतील, अजून व्हिजिट करतील, त्यांना बोलवा तुम्ही पुण्यातल्या लोकांना. ओके, तर काय काय इन्फॉर्मेशन देऊ शकता तुमच्या स्टॉलबद्दल? आपली RN इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे. आपण वेअरहाऊस आणि रॅकिंग सिस्टीममध्ये आहे आपण, आणि B62 स्टॉल नंबर आहे आपला. ओके, आणि ज्या ऑल सॉर्ट ऑफ इंडस्ट्रीज आहेत, फूड इंडस्ट्रीज असू द्या, केमिकल असू द्या, सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जे मटेरियल स्टोरेज करायला जे रॅक्स लागतात, कस्टमाइज रॅक, ते आपण मॅन्युफॅक्चर करतो. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. सो व्ह्युअर्स, तुम्ही आता 2 दिवस अजून आहेत तुमच्याकडे, तुम्हाला कोणाला बिझनेस करत असेल यांच्यासोबत, तर तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता. स्टॉल क्रमांक किती आपला? हा B62 इंडस्ट्रीयल सेक्शनमध्ये आपला स्टॉल आहे. आवर्जून सगळ्यांनी भेट द्या, इंटरॅक्ट करा. आमच्याकडे पण काही सॉल्युशंस आहेत, आम्ही सगळे निश्चित या गोष्टीवर डिस्कशन करू. यस, अभी ये जो एक्सपो चल रहा है, इसमें कैसा रिस्पॉन्स है? आज का पहला दिन है और आप जो पुणे के लोग हैं उनको क्या बोलना चाहते हो? गुड आफ्टरनून. मैं राजू बिसे, CMD ऑस्टिन रियलिटी ग्रुप. मैं सभी अपने एक्सपो के टीम में जो भी लोग यहाँ पे आ रहे, सभी कस्टमर, सभी भाई बहनों को एक मैसेज देना चाहता हूँ कि आज जो मराठा एंटरप्रेन्योर ने एक्सपोज किया है, इस एक्सपोज में ऑस्टिन रियलिटी ग्रुप एक काफ़ी अच्छी बढ़िया ऑफर लेके आए हैं कि जो भी आज इस ग्रुप स्टॉल पे ऑस्टिन के विजिट्स करके अपना नाम परिचय दे के बुकिंग्स के लिए जाएंगे, तो ऑस्टिन ग्रुप इनके लिए कम से कम 100 रुपया डिस्काउंट, जो हमारे सेल्स पर्सन ने एक रेट प्रेडिक्शन किया, उसमें 100 रुपीज़ हम डिस्काउंट दे रहे हैं. 100 रुपया पर स्क्वायर फीट. इट्स ऑलमोस्ट 1 लाख स्क्वायर फीट, 1 लाख का डिस्काउंट आज ऑन द स्पॉट दिया जाएगा. ओके, हाँ.
थँक्यू थँक्यू सर. हां, तर या ठिकाणी आपण अजून एका स्टॉलवर आलेले आहे. त्यांच्या काय काय प्रोडक्ट आहेत त्याची माहिती घेऊया. सर आपलं नाव? माझं नाव अजय सिंह सावंत. ओके. आपण आपलं काय स्टॉल आहे? आमचं क्रेन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जेजुरी MIDC मध्ये. EOT क्रेन मॅन्युफॅक्चरिंग, ज्याला आपण इलेक्ट्रिक ओव्हरहेड क्रेन्स म्हणतो, अच्छा. तर त्या क्रेनचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. कसा रिस्पॉन्स आहे आज स्टॉलला? चांगला रिस्पॉन्स आहे. आता तर पहिलाच आताशी उद्घाटन झालेलं आहे अच्छा. आणि तुम्ही बघताय की अक्षरशः चालायला पण जागा नाही चालायला पण जागा नाही. जबरदस्त रिस्पॉन्स आहे. अजून पुणेकर आलेले नाहीयेत, त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? तुमच्या स्टॉल क्रमांक सांगा, तुमचं काय काय स्टॉल manufacturing क्रमांक आहे B63 आहे. ओके. आणि या ठिकाणी इंडस्ट्रीयल जो काही झोन आहे, आता B झोन मध्ये आमचा स्टॉल आहे हां. आणि खूप सारे इंडस्ट्रीचे पण लोक आहेत. म्हणजे असं आहे की बाहेरून येण्यापेक्षा आपल्यातले जे काही स्टॉल होल्डर आहे तर त्या रिलेटेडच आम्हाला बिझनेस भरपूर मिळून जाईल असे. बरं. ओके. सो बरेच लोक येतील, अजून व्हिजिट करतील. ऑल द बेस्ट. सो आता एक्सपो मध्ये आपण युनिक वेगवेगळ्या स्टॉलला आलेलो आहोत. सिटी फास्टच्या माध्यमातून आपण अजून एका स्टॉल आलेलो आहोत. या ठिकाणी एक आगळं वेगळं स्टॉल बघायला भेटलंय, मराठा फोरम, राईट, बिझनेस फोरम. सो काय आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यांचे जे मेन आहेत ते आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. सर आपलं नाव? मी अरुण पवार, अध्यक्ष मराठा बिझनेसमॅन फोरम, ऑल इंडिया अध्यक्ष मराठा बिझनेसमॅन फोरम. आवर ऑर्गनायझेशन, आमची ऑर्गनायझेशन 10 वर्षापूर्वी 2014ला त्याची स्थापना झाली. उद्देश आहे मराठा समाजानं वरती यावं, त्यांचं प्रोग्रेस व्हावा आणि दॅट इज पॉसिबल इफ दे चेंज देअर ॲटिट्यूड फ्रॉम running after job to giving job by doing business or profession. आमचं MBFचं ज्युरिडिक्शन फक्त महाराष्ट्रामध्ये नसून पूर्ण देशामध्ये आहे आणि आउटसाइड द कंट्री ऑल्सो आहे. आमच्या इंडियामध्ये कर्नाटकमध्ये ब्रांच आहे, गोव्यामध्ये ब्रांच आहे, हैदराबादमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे आणि थोड्याच दिवसात आम्ही UPमध्ये आणि दिल्लीमध्ये पण ब्रांच, मराठ्यांची ब्रांच उघडतो आहे. उद्देश आहे एक 3 पॉईंटचा आहे. मराठ्यांनी एकत्र यावं, एकत्र राहावं आणि एकत्र राहून प्रोग्रेस करावं, एक दुसऱ्याला मदत करून वरती यावं. आज आम्हाला फार आनंद होतोय की MEAने हा सुंदर प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे जिथे की सगळे मराठा उद्योजक इथे एकत्र आलेले आहेत आणि थोड्या संख्येत नाहीत, फार मोठ्या संख्येमध्ये, आणि एक दुसऱ्याला भेटलेले आहेत, त्यांचे प्रॉडक्ट बघितलेले आहेत, त्यांचे प्रॉडक्ट ॲप्रिशिएट केलेले आहेत. आणि खरंच चुकीचा ग्रह आहे की मराठा लोक बिझनेसमॅन नाही आहेत, मराठा लोक प्रोफेशनल आहेत. इथे आम्ही काही स्टॉल्स व्हिजिट केलेले आहेत आणि त्यामध्ये आम्ही बघितलं की मराठा उद्योजक भरपूर आहेत आणि नक्कीच आता भरपूर होतील. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन टू द ऑर्गनायझर ऑफ MEA, मिस्टर भागवत अँड मिस्टर गायकवाड, राईट. आता आमचे मराठा बिझनेसमॅन फोरमचे वाईस प्रेसिडेंट, उपाध्यक्ष ऑल इंडिया मिस्टर घाग आहेत, त्यांना मी माहिती देतो. आज हा पहिलाच दिवस आहे एक्सपोचा आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे. काय वाटतं तुम्हाला की सक्सेसफुल झालेला आहे पूर्ण हा एक्सपो? इनफॅक्ट मी आताच सकाळी या MEAचे अध्यक्ष जे आहेत विक्रम गायकवाड आणि आमचे भागवत जे आहेत ते मुंबईवरून आहेत पण पुण्यासाठी काम करतात, त्यांना मी म्हटलं की हा सकाळचा एवढा नेत्रदीपक पहिला तुमचा एफर्ट्स आहेत आणि खूप चांगलं त्याला सक्सेस आहे. कारण म्हणजे लोकांना चालायला जागा नाही आहे आणि इट्स अ गुड प्रॉब्लेम टू हॅव. म्हणजे हा म्हणतात ना, तो प्रॉब्लेम आहे पण तो चांगला प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही MBF आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, तुम्हाला एक मुद्दाम सांगतो, आमचे हे अध्यक्ष जे आहेत हे एक्स इन्कम टॅक्स कमिशनर आहेत इंडियाचे आणि फर्स्ट IRS आमच्या मराठा कम्युनिटीमधले आहेत. आणि आम्ही 10 वर्षापासून आमचं काय उद्देश आहे की आता मराठा कम्युनिटी म्हणजे म्हणतात ना की स्टार्ट दी चॅरिटी फ्रॉम युअर होम, अशा पद्धतीने मराठा कम्युनिटी आतापर्यंत शेतकरी किंवा नोकऱ्या याच्यामध्ये होते, पण गोईंग फॉरवर्ड सगळ्या आपल्या तरुणांना नोकरी जरी करायची असेल तर त्यांना उद्योजकाची विचारसरणी असावी लागेल. आणि MBF यामध्ये जास्त काम करते की नवीन उद्भवणारे किंवा नवीन उगवणारे जे उद्योगपती जे आहेत
आपले तरुण आहेत पर्टिक्युलरली, तर यांना की तंत्रज्ञ कसं असावे, टेक्नॉलॉजी कशी असावी, आणि सर्वात महत्त्वाचं की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इंटरपर्सनल स्किल, मेंटल वेलबिंग, या सगळ्याचं सांगड घालून कसं एक सक्सेसफुल तुम्ही बिझनेसमॅन व्हाल, याच्यावर आय थिंक मराठा बिझनेसमॅन फोरम जास्त काम करतात. थँक्यू. त्याचे सुद्धा जे पदाधिकारी आहेत, मेन आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. पुण्याचा कसा रिस्पॉन्स आहे आणि पुण्यातले लोक जे मराठा बांधव आहेत त्यांनी हे सगळे स्टॉल त्यांचे सुरू केलेले आहेत. तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून पाहताय? मला काय वाटतं की बिझनेस सक्सेस होत आहे त्यांची प्रॉपरली? कसं आहे की आज जो मराठा बांधव आहे तो व्यवसाय उद्योगामध्ये कमी आहे, पण हा भ्रम आहे. इथं आल्यानंतर आपला भ्रमाचा भोपळा फुटेल, कारण एवढं प्रचंड ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स जो मिळाला आहे तो न भूतो न भविष्यंती आहे. आणि मला असं वाटतं यापुढं ही चळवळ जी आहे उद्योग व्यवसायाची तर अतिशय प्रचंड प्रमाणात सुरू होते आहे. कारण नोकरीच्या मागं मराठा समाज जो होता आणि फक्त शेती एवढंच साधन होतं उत्पन्नाचं, पण ते आता विस्मरणीय झालं आहे. आणि त्याच्यावर मात करून आपला समाज, मराठा समाज जो आहे तो उद्योगामध्ये आणि व्यवसायामध्ये हा अतिशय प्रगती करतोय, घोडदौड चालू आहे. आणि त्याचं उदाहरण आपण पाहत आहात की जी गर्दी आहे, हा तरुणाई जी आहे, पुढच्या पिढ्या ज्याला आपण नेक्स्ट जनरेशन म्हणू किंवा जनरेशन झेन जी म्हणू, ही मंडळी जी आहेत याच्या पुढे आपण व्यवसायामध्येच दिसतील. बरोबर. आणि त्याचं खात्री आणि त्याचं उदाहरण हेच आहे. सो आय एम व्हेरी मच होपफुल दॅट मराठा कम्युनिटी विल बी इन प्रोग्रेस ऑफ द बिझनेस अँड इंडस्ट्री. तुमच्या फोरमच्या माध्यमातून तुम्ही कसा सपोर्ट करताय पुण्यातल्या लोकांना? आम्ही त्यासाठी काय करतो की जे ॲस्परंट मुलं आहेत त्यांना मार्गदर्शन करणे, फिनान्शियल एड देण्यासाठी प्रयत्न करणे. कॉम्पिटेटिव्ह परीक्षा हा दुसरा भाग त्याच्यामध्ये आहे. शिवनेरी म्हणून आमचं एक डिव्हिजन वेगळं आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ही पण कार्यरत आहेत. पुण्यामध्ये शाहू कॉलेज आहे, साताऱ्यामध्ये शिवाजी कॉलेज आहे. 2 ठिकाणी आम्ही मुलांसाठी गायडन्स देणे आणि त्यांना परीक्षेसाठी जो काही कोर्सेस आहेत, कोचिंग आहे, ते एक्सपर्टकडून देण्याचा प्रयत्न करतो. येस. तर अशा प्रकारे मराठा फोरम जे आहे, बिझनेस फोरम, यांनी त्यांचे वेगवेगळे उपक्रम आहेत मराठा समाजाच्या उद्योजकांसाठी. तर नक्की यांना फॉलो करा. आणि यांचा जो स्टॉल आहे, स्टॉल क्रमांक किती आहे आपला? 88 नंबरचा स्टॉल आहे. तुम्ही सगळ्यांनी यांना व्हिजिट दिला पाहिजे आणि यांच्याकडे जे काही फॉर्म वगैरे फिलअप चालू आहेत ते फिलअप करून आपण वेबसाईट पण आहे, ऑल इंडिया वेबसाईट सुद्धा आहे मराठा बिझनेस फोरमची, ती सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता आणि बाकीचे यांचे जे उद्दिष्ट आहेत ते पाहू शकता. सो सिटी फास्टमध्ये आपलं या पद्धतीने आपण सगळे स्टॉल्सवर पाहतोय की वेगवेगळे युनिक काय चालू आहे. त्याच प्रकारे हा एक युनिक पॉईंट होता, आपण ते कव्हर केलेला आहे. कंटिन्यू राहा सिटी फास्ट चॅनलला. नमस्कार, मी अजय दोप्पा, मगरपट्टा सिटी ग्रुपमधून आहे. आम्ही आता इथे मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन एक्झिबिशनमध्ये भाग घेतलेला आहे. मगरपट्टा सिटी ग्रुप ही एक 430 एकरची टाउनशिप आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्लॅट्स, त्याच्यानंतर IT पार्क, स्कूल, हॉस्पिटल, शॉपिंग एरियाज हे सगळं डेव्हलप केलं आणि लोक राहत आहेत. तर त्याच पद्धतीने आम्ही पुण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी टाउनशिप्स डेव्हलप करत आहोत. जसं लोणी काळभोरमध्ये रिव्हरव्ह्यू सिटी आहे, 500 एकरची सिटी आहे आमची. त्याच्यानंतर सिंहगड रोडला 700 एकरची टाउनशिप आहे, ज्याच्यामध्ये आपण आता सध्या 2-3 BHK आणि बंगलो प्लॉट्स हे इथे सेल्स मार्केटिंग करत आहोत सध्या. ॲज वेल ॲज मुनवामध्ये आमचे नोवा रेसिडेन्सी, नोवा एलिगन्स हे प्रोजेक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण 2.5, 3.5 आणि 4.5 BHK हे ऑप्शन्स कस्टमर्सला मार्केटिंग करत आहोत. या स्टॉलमध्ये काय आहे, तुम्ही काय ऑफर दिले काही? बेसिकली कसं आहे, आता इथे जे पुण्यातून वेगवेगळ्या भागातून लोक येतील त्यांना एकाच ठिकाणी आमचे जे काय सर्व ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत त्याची माहिती सगळी एकाच रूफखाली त्यांना मिळू शकेल दॅट वे. आणि आपल्याकडं म्हणजे 2 BHK पासून जसं मी म्हटलं तुम्हाला बंगलो प्लॉट्सपर्यंत वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या तिकीट साईजमध्ये इथं आम्ही ऑप्शन्स उपलब्ध करून दिलेले आहेत. थँक्यू सर. ॲक्युरेट पॉवर टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे बेस्ड कंपनी आहे. आम्ही सोलर, त्याच्यानंतर याचे जनरेटर्स, किर्लोस्कर जनरेटरचे आम्ही ऑथराइज डीलर आहे पुणे जिल्ह्याकरता. आणि सोलर प्रोजेक्ट्स आम्ही डेव्हलप करतो. याशिवाय कंट्रोल पॅनलचं पण आमचं डिव्हिजन आहे. या संदर्भात आपल्याला कुठलीही रिक्वायरमेंट असेल
तर तुम्ही आमच्याशी B1213 आमचा जो स्टॉल आहे इथे आमची एक्सपर्टीज जनरेटरचं इन्स्टॉलेशन्स, इंडस्ट्रीयल जनरेटर्स, रेसिडेन्शियल जनरेटर्स आणि सोलर प्रोजेक्ट, इंडस्ट्रीयल, रेसिडेन्शियल, कमर्शियल सर्व प्रकारचे सोलर प्रोजेक्ट्समध्ये एक्सपर्टीज आहे. आणि आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुका प्लेस आणि सगळ्या याच्यामध्ये आमचं मॅन पॉवर एनरोल केलेलं आहे. त्यामुळे सर्व्हिसचा कुठेही इश्यू येणार नाही. सो आपण एक्सपोमध्ये जे आलेलो आहोत, मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या वतीने हा जो एक्सपो सुरू आहे पुण्यामध्ये, या ठिकाणी आपण एका स्टॉलवर आलेलो आहे. नमस्कार, सिटी फास्ट शॉपमध्ये आपण आता वेगवेगळ्या स्टॉलला व्हिजिट देतोय आणि आता आपण RMK स्पेसेस नावाच्या एका स्टॉलला आलेलो आहोत. बघूया सर काय त्यांचे काय प्रोडक्ट आहेत, काय त्यांचं सर्व्हिसेस आहेत, चर्चा करूया. सर, कसा रिस्पॉन्स आहे पहिला दिवस आहे आज एक्सपोचा? नमस्कार, मी प्रदीप कदम, RMK स्पेसेस. आम्ही तळेगावमध्ये बेस आहोत आणि हे एक्सपो होणार आहे म्हणून आम्ही आवर्जून यामध्ये इमिजिएटली पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि फर्स्ट डेला अपेक्षेपेक्षा खूपच छान रिस्पॉन्स आहे. अगदी अर्ली मॉर्निंग फर्स्ट हाफमध्ये देखील खूप छान रिस्पॉन्स आहे आणि अजून पूर्ण 2 दिवस आणखी उद्या आणि परवाचा आहे. तर नक्कीच वाटतं की खूप भरघोस रिस्पॉन्स मिळेल पुणेकरांना. काय काय आपलं या स्टॉलचं काय महत्व आहे, काय काय? बेसिकली सर, आम्ही ॲज RMK स्पेसेस आम्ही इंडस्ट्रीयल शेड्स, इंडस्ट्रीयल लँड्स ह्या प्रोव्हाइड करतो कंपन्यांना. आम्ही ऑलरेडी 5 इंडस्ट्रीयल पार्क्स तयार केलेले आहेत तळेगाव मेडिसिनमध्ये, ज्यामध्ये जर्मन कंपनीज आहेत, युरोपियन ग्रुप आहे, त्यानंतर इंडियन ग्रुप्स आहेत. तर सगळ्या वेगवेगळ्या MNCs देखील आहेत. स्पेशली आम्ही कोरियन जे हुंडाई मोटर्स जी तळेगावात आली त्यानंतर त्याचे जे वेंडर्स देखील आलेले आहेत, ते Tier 1 वेंडर्सला आम्ही आमच्या एरियामध्ये 2 पार्क्स डेव्हलप करून दिलेले आहेत. तर त्यासाठी मग लागणारा रोड इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांना लागणारी लँड, हे सगळे डेव्हलपमेंट करून दिलेले आहेत त्यांना. ओके, आता अजून 2 दिवस बाकी आहेत. Yes. अजून 2 दिवस हा तुमचा स्टॉल आहे, तर जे लोक अजून आले नाहीत त्यांच्यासाठी काही संदेश आहे? नक्कीच त्यांना मी आवर्जून अशी अपेक्षा करेल, इच्छा व्यक्त करेल की इथे येऊन त्यांना नक्कीच भरपूर काही नवीन नवीन स्टार्टअप्स येतात आहेत त्याविषयी माहिती मिळेल, किंवा आमच्यासारखे रिनाऊन जे गेली 32 वर्ष आम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहोत, तर त्याविषयी त्यांना माहिती मिळेल आणि जेणेकरून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची माहिती, इन्फॉर्मेशन एकमेकांना मिळेल आणि आपल्या पूर्ण ह्या ज्या एक्सपो जो ऑर्गनाईज केला आहे त्याचा हेतूच नक्कीच साध्य होईल. ओके, तुमच्याबद्दल थोडं डिटेल माहिती द्या, म्हणजे नंबर्स पण तुम्ही शेअर केलं तर बरं होईल. नक्कीच चालेल. RMK स्पेसेस तर्फे मी प्रदीप कदम आणि माझा मोबाईल नंबर आहे 7447768374. ओके, सो नक्कीच आपले जे व्ह्युअर्स आहेत त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्ही सुद्धा जर तुम्हाला काही सरांचा काही गाईडन्स पाहिजे असेल किंवा सपोर्ट पाहिजे असेल तर नक्की स्टॉलला व्हिजिट करा. सरांनी नंबर सुद्धा शेअर केलेला आहे आणि त्याचा स्टॉल क्रमांक आहे P61. ओके, थँक्यू सो मच सर. तर आपण एक्सपोच्या एका पुढच्या स्टॉलला जाऊया. माझं नाव बाबासाहेब मुकाने आहे. ओके, काय आपल्या स्टॉल काय आपल्या स्टॉलमध्ये? आमचा एक स्पेशलाइज स्टॉल आहे ज्यामध्ये ओके आमच्याकडे सोलारचे ॲप्लिकेशन्स आहेत, सोलारचे प्रोडक्ट्स आहेत ते, ओके. आणि सोलारच्या EPC कंपनीच्या रिलेटेड आम्ही वर्क करतो. ओके. 1 किलोवॉट पासून 100 मेगावॉटचे मोठे मोठे मार्क आम्ही स्वतः बनवतो. Great. ॲडिशन टू दॅट आमच्याकडे सोलार पंप्स आहे, ते स्वतःचे आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. सोलार पंप, ओके. सोलार कंट्रोलर आहेत, पंप कंट्रोलर म्हणतात त्याला, इन्व्हर्टर आहे. प्लस एक आता आम्ही युनिक प्रोडक्ट आमचा लॉन्च केला इंडियामध्ये फर्स्ट टाइम. ओके. त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय, हायब्रिड सोलार सिस्टीम देतोय. हायब्रिड सोलर सिस्टीम. हा, त्याच्यामध्ये काय होतं, सोलार एनर्जी येते, आलेली एनर्जी बॅटरीमध्ये आपण स्टोअर करतो आणि ज्या वेळेस इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नाही त्यावेळेस ती एनर्जी आपण आपल्या घरामध्ये युटिलाइज करू शकतो. ओके, म्हणजे आपलं घर हे स्वतः पॉवर जनरेटर होतं. त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी म्हणजे गव्हर्नमेंटच्या इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड राहायची गरज नाही. सोलारपासून जी एनर्जी जनरेट होती डायरेक्टली तुम्ही तुमचा वापर नसला तर बॅटरीमध्ये स्टोअर करा आणि ज्यावेळेस वापर आहे त्यावेळेस तुम्ही ते यूज करा. तो असा एक आमचा कॉन्सेप्ट आहे. प्लस इन्व्हर्टर आहेत आमचे. अच्छा, स्वतःचा पंप मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे आमची हडपसर ह्याच्यामध्ये, शिंदेवाडीमध्ये, कात्रजला आहे आमची. सो एक युनिक प्रोडक्ट आपल्याला पाहायला भेटला या ठिकाणी. आणि तुमचा स्टॉल क्रमांक काय हा? स्टॉल आमचा B368 आहे. ओके, सो या स्टॉलला तुम्ही येऊ शकता. अजून 2 दिवस आहे, उद्याचा परवाचा दिवस, 2 दिवस या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला सुद्धा काहीतरी नवीन उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही. आणि हा, माझं नाव बाबासाहेब मुकणे आहे. ॲडिशनल ह्या स्टॉलमध्ये आम्ही एक नवीन फॅसिलिटी केलेली आहे, HR डेस्क म्हणून. आम्ही ह्या पहिला कॉन्सेप्ट आहे की इथं आम्ही HR डेस्क बनवलेला आहे. ओके,
तर त्याच्यामध्ये ज्या लोकांना जॉब्स करायचे आहे, इंटर्नशिप करायचे आहे, हा, हा. स्किल डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत, त्यांना पण आम्ही स्वतः एक प्लॅटफॉर्म इथं बनवून दिलेला आहे. ही एक नवीन ऍक्टिव्हिटी आहे. नक्कीच तुम्ही व्हिजिट करा म्हणजे स्टुडंट सुद्धा व्हिजिट करू शकतात, जॉब ज्यांना पाहिजे ते सुद्धा व्हिजिट करू शकतात. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सर डिपार्टमेंट. तर आता आपण पाहूया की अजून काय युनिक आहे या एक्सपो मध्ये. तो अजून एका स्टॉलवर आपण आलेलो आहे. सर आपलं नाव? मी अजिंक्य शिंदे. ओके, काय आपल्या स्टॉल सर्व्हिसेस काय आहेत आपल्या? आपण SAP सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. Okay. म्हणजे ज्या मोठ्या कंपनींना जिथे जिथे SAP इम्प्लिमेंट करायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे किंवा आणखी सर्व्हिसेस कंपनी आहे, ओके ज्यांना ERP सॉफ्टवेअर लावायचं. ERP मध्ये मार्केट लीडर सध्या SAP आहे. ओके SAP सॉफ्टवेअर जर इम्प्लिमेंट करायचं फायनान्स, कॉस्टिंग, परचेस, प्रोडक्शन, सेल्स, तर ते सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो. अच्छा. आम्ही SAP इम्प्लिमेंट करून देतो, असलेल्या SAP ला ऑप्टिमाइज करतो, त्याचे डेव्हलपमेंट सपोर्ट सॉफ्टवेअरचं करतो. आणि हे कुठे आहे कंपनी? आपली मेन हेड ऑफिस UK ला आहे आणि अच्छा. पुण्यामध्ये इथे आपण बानेर. पांडेर. आणि कोण आहे ओनर ऑफ दिस कंपनी? ओनर मी आहे आणि अजून एक जण आहे, मी अजिंक्य शिंदे. ओके ओके. सो कसा वाटला रिस्पॉन्स आजचा? खूप गर्दी आहे. ओके. आता 2 दिवस अजून बाकी आहेत. राईट. तर जे अजून आले आहेत लोक त्यांना काय तुम्ही बोलू शकता? आम्ही तर म्हणतो की MEAचं एक्झिबिशन तर खूप छान आहे आणि सर्व्हिसेस सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस इथे तुम्हाला इथे सॉफ्टवेअरचे आणि याचे सगळे मिळतील. वी आर मोस्ट एव्हरीबडी इज मोस्ट वेलकम. ओके. सो तुम्ही नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. या स्टॉलचा नंबर आहे, नंबर काय? 87 B87 ला व्हिजिट करा. या ठिकाणी एक सॉफ्टवेअर कंपनी सॉफ्टवेअर कंपनी कंपनीज आहे. तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आणि डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. थँक्यू सो मच. सो नेक्स्ट स्टॉलला आलो आपण, वेव्ज टेलिकॉम. ओके. सो या ठिकाणी आपण आलेलो आहे पुढच्या स्टॉलला आणि बघूया यांची काय सर्व्हिसेस आहे. काय काय सर्व्हिसेस आपल्या? आपण बेसिकली पूर्ण डिस्प्ले सोल्युशन प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, डिजिटल सायनेजेस, त्याच्यानंतर व्हिडिओ वॉल सोल्युशन, त्याच्यानंतर कॉन्फरन्सिंग सोल्युशन आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर आपण पूर्णपणे CCTV कॅमेरा सगळ्या प्रकारचे, म्हणजे सोलार CCTV असेल, सिम कार्डवाले 4G कॅमेराज असतील, त्याच्यानंतर पूर्ण रेग्युलर IP कॅमेरा, HD कॅमेरा ते देतो. त्याच्या व्यतिरिक्त बायोमेट्रिक सिस्टम आहे, त्याच्यानंतर ॲक्सेस कंट्रोल सिस्टम आहे. असे पूर्ण सोल्युशन आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. बरोबर. आणि व्हिजिटर्स किती झाले आज सकाळपासून तुमच्याकडे? आतापर्यंत खूप क्राऊड झाला सर, असं काही काउंट केलेलं नाहीये, पण बरेच चांगला रिस्पॉन्स चांगला आहे. पहिल्याच दिवशी. हो हो चांगला. जे लोक अजून आले नाहीत त्यांना काही बोलू शकता? नाही, मी invite असं करू शकता? हो, मी 100% त्यांना सांगेन की इथे सगळ्या प्रकारचे बिझनेसेस आहे. इथं पर्टिक्युलर सेगमेंटचा नाहीये. तर त्याच्यामुळे जे पण ज्या बिझनेसमध्ये असतील, ज्या सेक्टर किंवा ज्या याच्यामध्ये असतील, तर त्यांनी एकदा व्हिजिट करावं, कारण त्यांना त्यांच्या रिलेटेड काहीतरी ॲडव्हान्स गोष्टी इथं बघायला भेटतील. बरोबर. आणि खूप मोठा एक्सपो आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स पण भेटतोय. त्याच्यामुळे त्यांनी यावं, व्हिजिट करावं, नवीन नवीन गोष्टी बघायला. AI टेक्नॉलॉजीज आहे, ओके. तर त्या तुम्हाला एक्सप्लोर करायला भेटतील याच्यामध्ये. तुमचं नाव आणि कंपनी आणि कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा. आमच्या कंपनीचं नाव वेव्स टेलिकॉम आहे. माझं नाव सतीश आहे. आमचा फोन नंबर आहे 9850176265. आणि शॉप नंबर हा? आपला हा स्टॉलचा नंबर आहे B7677. ओके. आमच्याकडे पूर्ण AI सिस्टम आहे. AI. सो नक्की तुम्ही या सुद्धा स्टॉलला व्हिजिट करा. मी सगळ्या स्टॉलसाठी तुम्हाला इन्व्हाइट करतोय. या सुद्धा स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच. पुन्हा एक युनिक स्टॉल आम्हाला सापडलेला या एक्सपोमध्ये आणि त्यांच्याशी आपण आता डिस्कस करूया. त्यांचे ओनर आहेत त्या कंपनीचे. सर आपलं नाव? नमस्कार, मी डॉक्टर हरीश पाटणकर. ओके. काय स्टॉलचं तुमचे महत्व आहे? काय काय त्या सर्व्हिसेस काय? सर, आमचा हा गायत्व ग्राम काव विलेज आहे. ही ओके. एक आमची गोशाळा आहे. ओके. आमच्या गोशाळेमध्ये आमच्या स्नेहलताई, शिल्पाताई एक सगळे मिळून म्हणजे हा. खूप सुंदर पद्धतीने गिर गायींचं संवर्धन केलेलं आहे. साधारण एक 35 ते 40 गिर गायी आपल्याकडे आहेत. गिर गायीपासून शुद्ध दूध, शुद्ध तूप, लोणी या सगळ्या गोष्टी म्हणजे आज जे हरवत चाललेलं आहे. आज तुम्ही बघताय की सगळीकडे भेसळ होत चाललेली आहे. दूध, तूप, लोणी काही प्युअर मिळत नाहीये. अशामध्ये एक संस्कृती रक्षण करणं, आपल्या गो मातेचं सेवन करणं, तिचं रक्षण करणं आणि या सगळ्या गोदुग्ध पदार्थांना घरापर्यंत पोहोचवणं हा उद्देश घेऊन आम्ही हे काम करतो. बरोबर. सो आता रिस्पॉन्स कसा आहे थोडक्यात? खूप सुंदर रिस्पॉन्स आहे. महाराष्ट्र एंटरप्रेन्योरशिप असोसिएशनचं खूप मनापासून आभार. एवढं सुंदर त्यांनी एक एक्सपो इथं ऑर्गनाईज केलेला आहे. त्यामुळे आज प्रत्येक मराठी माणसाला इथे यायला मिळतंय, हा स्टॉल बघायला मिळतोय आणि आमच्यासारखे जे व्यावसायिक आहेत की ज्यांनी एक छोटीशी गोशाळा निर्माण केलेली, पण त्यांना सुद्धा एवढा सुंदर पद्धतीचा प्लॅटफॉर्म याच्यामुळे मिळतो. करेक्ट. जे लोक अजून आले नाहीत त्यांच्यासाठी काय संदेश आहेत का?
सर नक्की सगळ्यांना तुमच्या मार्फत ही प्रसिद्धी माध्यमच खऱ्या अर्थाने आमची शक्ती असते. तुम्ही जर सर्वांना हा माहिती पोहोचवली की B80 आणि 81 मध्ये आमचा गाईतपग्रामचा स्टॉल आहे, तर महाराष्ट्र एंटरप्रेनरशिप एक्सपोमध्ये तुम्ही B80 आणि 81 ला नक्की भेट द्या. नक्कीच सर तुम्हाला या ठिकाणी भेटतील डायरेक्टली, आणि काही तर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल सर आहेत अवेलेबल. ते पाहूया आपण स्टॉलमध्ये काय काय आहे त्या सगळ्या गोष्टी आपण या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही लाईव्ह पाहू शकता. पण प्रत्यक्षात येणं आणि पाहण्यात फरक आहे, त्यामुळे तुम्ही सगळे प्रत्यक्षात इथे यायला पाहिजे आणि स्टॉलला व्हिजिट करून जे ओनर आहेत त्यांच्याशी पण तुम्हाला डिस्कस करता येईल. स्नेहल जगताप. ओके. आणि आपल्या कंपनीचं फर्मचं नाव काय? आमची गाईतपग्राम काऊ विलेज या नावाने गोशाळा आहे. ओके. तर आमच्या इथे 35 ते 40 गिरगाई आहेत आणि आपण यांचं पारंपरिक पद्धतीने संगोपन करतो. ओके. आणि हे कुठे आहे ऍक्च्युअल? ही आहे लवळेमध्ये आहे. सूज गावच्या पुढे लवळे आहे ना, तिथे सिम्बायसिस हॉस्पिटल आहे ना, तर त्याच्या इथूनच 300 मीटरवर आहे. ओके ओके. आता इथे जे लोक व्हिजिटर्स येतात त्यांना तुम्ही काय इन्फॉर्मेशन देता? तेच आमची गोशाळा कशी आयुर्वेदासोबत जोडली गेलेली आहे, आमची गोशाळा नैसर्गिक शेतीसोबत जोडली गेलेली आहे. ओव्हरऑल आपण म्हणजे होलिस्टिक वेलनेस कसं देऊ शकतो आपल्या गोशाळेकडून, तर ते आम्ही सगळ्यांना एक्सप्लेन करतो. अच्छा. आणि मग यांचा तुमचा डायरेक्ट तुम्हाला काय बेनिफिट आहे ॲज अ बिझनेस बेनिफिट काय आहे या व्हिजिटर्सला? खूप सारे लोक कनेक्ट होत आहेत, खूप सारे म्हणजे प्रोडक्ट्स घेत आहेत, त्यांना समजतंय की काय आहे, काय बेनिफिट. सेलिंगसाठी आहे? हो, आपल्या इथे प्रोडक्ट्स पण आहे. प्रोडक्ट दाखवता येईल का? शतदौ आपण एक प्रोडक्ट सुद्धा पाहूयात, कारण महत्वाचं म्हणजे प्रोडक्ट सुद्धा आहेत. आता ही जी आहे ही शतदौ क्रीम आहे. तर आता ही जी क्रीम आहे ना, ही 100 वेळा आपल्याला तूप जेव्हा आपण वॉश करतो कॉपरच्या भांड्यामध्ये, तेव्हा ही म्हणजे 5 ते 6 दिवस लागतात ही क्रीम बनायला. आणि पूर्ण हँडमेड आहे, आपण कस्टम म्हणजे स्मॉल बॅचेस मध्येच करतोय. दुसरं आहे हा आपला पंचगव्य नसते, हिरो प्रोडक्ट आहे. ती आपण देशी गाईच्या दुधापासून 30 लिटर दुधापासून 30 लिटर दही लावतो, 30 लिटर दह्यापासून 1 लिटर तूप बनवतो. तुपापासून आपण त्या तुपाला सिद्ध करतो, मूर्छितकृत बनवतो आणि त्या मूर्छितकृत तुपापासून हे पंचगव्य नसते बनवतो. कितीही हेवी मायग्रेन असून दे, 90% 21 दिवसाच्या वापरामध्ये 90% ते रिलीफ होणार. स्नोरिंग इश्यू असेल, दम्याचा त्रास असेल, याचे आपल्याला मिरॅकल रिझल्ट मिळालेले आहेत. नोज इज द ओनली वन पाथवे टू रीच ब्रेन. एकच गोष्ट आहे ज्याने ब्रेनचं ल्युब्रिकेशन होतं. ओके. सो ओव्हरऑल हेल्थ सोल्युशन आपलं आहे पंचगव्य. अच्छा. तर असे 2 प्रोडक्ट आपण पाहिलेत, अजून काय? असे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, असे भरपूर प्रोडक्ट यांच्याकडे आहेत. तुम्ही नक्की जे सध्या पाहतायत त्यांनी व्हिजिट करायला पाहिजे या स्टॉलला. आमचा स्टॉलचा नंबर आहे B80 आणि 81. B80 आणि 81 या नंबरला नक्की तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा. तो व्ह्युअर्स तुमच्याकडे नक्की येतील, कारण खरंच युनिक काहीतरी आहे. आम्ही प्रत्येक एक्सपोमध्ये युनिक प्रोडक्टकडे जातोय आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. We have a stall from Bharati Vidyapeeth Deemed University, Pune. We are one of the oldest multidisciplinary universities in India, and we are very proud to have a legacy that has been building upon education, which is socially dynamic. So that is what our aim is, and we have our stalls over here from different faculties. So we have medical sciences, we have engineering and technology, we have management, we have environment sciences, wildlife conservation and sustainability courses, and we also have a stall from of online and distance education courses. We are very happy to be here, that we have got this opportunity, and we will be reaching out to more people about our education services.